अजित पवारांचा घातपात असल्याचे जे आरोप आहे ते रोहित पवार करत आहे आणि काल मुंबईमध्ये त्यांनी तक्रार देण्यासाठी गेले, परंतु त्यांची तक्रार घेण्यात नाही आली आहे. आणि आज सकाळपासून जे आहे बारामती येथे ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते सुद्धा आहेत. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीनं हा घातपात होऊ शकतो? एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहे का साधा सायकलनं जरी पडला तरी त्याची अपघाताची नोंद घेतो. आता अपघाताची नोंदच घेतल्याने गेली. 6-5 जण मरण पावले. खुद या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सारखे मृत्युमुखी पडतात. ते मोठा अपघात होतं आणि त्याची नोंद होणं नाही, त्याची पोलिसांमध्ये नोंदणी करून न घेणे, गुन्हा दाखल न करणे मोठी शोकांकित आहे. जेवढे प्रश्न सरकारकडे आपण निर्माण करतो, उचलतो, तेवढ्या सुमित्राताईकडे पण हा प्रश्न येणार. त्यांनी सुद्धा ते दखल घेतली पाहिजे, आदेश दिले पाहिजे का त्याची नोंद करून घ्यावं, काय चौकशी असेल ती सुरुवात केली पाहिजे. म्हणजे या देशातलं हे मोठं आश्चर्य आहे. एवढं मोठं विमान पडतं, कोसळतं, 5 जण मरतय आणि त्याचा अपघात म्हणून नोंदही होत नाही, चौकशी होत नाहीये. दुर्दैवच आहे. एकंदरीत पाहिलं तर रोहित पवार जे आहेत ते काल मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन गेले होते आणि आज सकाळपासून ते बारामती इथे गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहे आणि त्यांचा गुन्हा नोंद केल्या जात नाही आहे. कसं पाहताय? नाही, ते झालंच पाहिजे. कायद्यानं का भीती आहे? म्हणजे संशय वाढायला पुन्हा एक आधार आहे. का नोंद का करत नाही? हा किमान कायदेशीर त्याची कायदा अस्तित्वात असताना सुद्धा साधी नोंद करून घेणं नेमकं ते सुद्धा त्यांना अवघड जात असेल आणि त्याचं राजकारण जर सत्तेतले लोक करत असेल तर चुकीचं आहे. एकंदरीत पाहिलं तर त्यांनी भरपूर प्रेस सुद्धा घेतल्या, मुंबई असो चाहे दिल्ली असो, परंतु कुठेतरी न्याय मिळत नसल्याची भूमिका दिसून पडत आहे. आणि ते जे दुर्घटना झाली त्या कंपनीवर गुन्हे दाखल का बरं केले जात नाही? कसं तुम्ही सांगा, पुऱ्या राज्याचं नेतृत्व करणारे अजितदादा जेव्हा मृत्युमुखी पडतं, साधी सामान्य माणसाची अपेक्षा काय का एवढा मोठा माणूस जेव्हा मृत्युमुखी पडतं आणि त्या कंपनीवर साधी गुन्हे दाखल होत नसेल तर सामान्याचं काय? अजितदादाच्या या सगळ्या घटनेसाठी भांडावं लागत असेल तर देशात कायदा राहिला कुठे? सत्तेचा माज जेवढा बरा नाही तो लोक उतरून का पाहत नाही याचंही नवल वाटतं. अजितदादा सारख्या माणसासाठी तुम्ही शोक व्यक्त करताय का इकडे, आणि दुसऱ्या इकडे ज्या कंपनीमुळे हे घात झाला त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करण्याची ताकद ठेवत नसाल तर हे दुर्दैव आहे. एकंदरीत पाहिलं तर सुमित्रा ताई ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदावरती आहे आणि ह्या बाबतीची शासन दखल घेत नाही आहे. मुख्यमंत्री सुद्धा फक्त आश्वासन देत आहे. कसं वाटतं? सुमित्राताईंनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यांनी दाखवून दिलं पाहिजे का राज्य करत असताना आखरी अजितदादा निवड पती म्हणून नाही, उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर ते प्रथम नागरिक पण आहे ना. आणि जर अजितदादालाच न्याय भेटला नाही तर मग सामान्य माणसाला तुम्ही कसा न्याय द्याल, हाही प्रश्न निर्माण होईल. पण त्यांनी पुढाकार घ्यावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच अजितदादांना न्याय मिळावा हीच बच्चू कडू यांची भूमिका आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूशी आपण संवाद साधू.